नमस्कार. IT 2.0 रोलआउटच्या पार्श्वभूमीवर आपण बेओमध्ये काम कसं करायचं या संदर्भात थोडक्यात माहिती बघणार आहोत. सर्वप्रथम आपण IMA आपला लॉग इन करूया. हे ट्रेनिंग ॲप आहे. इथे यूजर ID पासवर्ड आहेत. तुम्हाला थ्रू OTP लॉग इनसुद्धा असू शकतं. आपलं ॲक्च्युअल काम सुरू झाल्यावरच आपल्याला ते समजेल. लॉग इन केल्यावर ही पहिली अशी स्क्रीन येईल आपल्यासमोर. सर्वप्रथम सगळ्यात पहिलं काम आहे ते आपण डे बिगिन करायचं आहे. डे बिगिन केल्यावर ही अनेक प्रकारची आपल्याला कार्ड दिसतील. रजिस्टर लेटर आहे, स्पीड पोस्ट लेटर आहे, मनी ऑर्डर बुकिंग आहे, काउंटर ऑपरेशन्स, डिलिव्हरी, कॅश अँड स्टॅम्प्स, बॅगिंग, डोर स्टेप सर्व्हिसेस, रिपोर्ट्स आणि डेंट ही मेन कार्ड अवेलेबल आहेत. यात रजिस्टर लेटर, स्पीड पोस्ट लेटर, मनी ऑर्डर बुकिंग हे ऑप्शन आपल्याला काउंटर ऑपरेशन्समध्ये सुद्धा मिळणार आहेत. डिलिव्हरी या कार्डचा वापर आपण आलेली पत्र किंवा रजिस्टर, स्पीड पोस्ट किंवा मनी ऑर्डर वितरण करण्यासाठी आपण वापरणार आहोत. बॅगिंग हा ऑप्शन आपण एसओकडून आलेली बॅग रिसीव करणं आणि एसओला बॅग पाठवणं, तसेच बॅग क्लोज करणं, अकाउंट जनरेशन यासाठी बॅगिंग हा ऑप्शन आपण वापरणार आहोत. कॅश अँड स्टॅम्प्स हा जो मेनू आहे ह्यामध्ये एसओकडून आलेली कॅश आणि स्टॅम्प हे ॲक्नॉलेज आपल्याला करायचे आहेत. बॅगिंग मेनूमध्ये आपण बॅग रिसीव करताना आपल्याला कॅश स्टॅम्प्स रिसीव होतात दिसतात, पण ते आपल्या वॉलेटमध्ये येत नाहीत जोपर्यंत आपण ह्या कॅश आणि स्टॅम्प्स ह्या मेनूमधून ते आपण ॲक्नॉलेज करत नाही. इथे तुमचं खाली ऑप्शन बघूया आपण वेगवेगळे काय आहेत. ह्या नेक्स्ट टॅबला आपण क्लिक केली तर पासवर्ड चेंज करायची विंडो येते. त्याच्या बाजूला वॉलेट आहे. वॉलेटमध्ये आत्ता 0 बॅलन्स आहे. हे मिसलेनियस आहेत. पिनकोड सर्च आहे. रिपोर्ट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. डिलिव्हरी रिपोर्ट, बॅगिंग रिपोर्ट, काउंटर रिपोर्ट, सगळ्या प्रकारचे आपण जे काम करू त्याचे रिपोर्ट इथे आहेत. डाव्या कोपऱ्यात वरच्या साईडला आपल्याला ह्या 3 लाईन दिसत आहेत. ह्याच्यामध्ये क्लिक केल्यावर आपल्याला ऑप्शन तेच परत दिसतात सर्व, फक्त कोर बँकिंग सर्व्हिस आणि पोस्टल लाईफ इन्शुरन्स हे 2 ऑप्शन अजून आपल्याला इथे दिसतील.